केसीसी मॅथ क्लासेस उदगीर मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 2 6th क्लास सेमी. त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. खाली काही फिल इन द ब्लँक्स दिलेत आपल्याला. ते खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी करेक्ट ऑप्शन आपल्याला त्यामध्ये शोधायचं आहे. एकूण क्वेश्चन आहेत 4. त्यामधला फर्स्ट आहे, अ कम्प्लीट अँगल कंटेन्स राईट अँगल्स. एका कम्प्लीट अँगल मध्ये किती राईट अँगल्स असतात? कम्प्लीट अँगल कितीचा असतो? 360 डिग्रीचा. 360 डिग्रीच्या अँगल मध्ये राईट अँगल हा 90 डिग्रीचा असतो. मीन्स 9 into 4 360. मग पहिल्याचं उत्तर आहे, फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे डी, राईट. ते 4 अँगल असतात, 4 अँगल्स होतात. पहिल्याचं उत्तर लिहायचं डी, हा ऑप्शन आहे त्याचा. एक 360 डिग्री. पहिले आपल्याला सर्व अँगलचे प्रकार माहिती पाहिजेत. राईट अँगल म्हणजे काय, ऍक्युट अँगल म्हणजे काय, ऑब्टुस अँगल म्हणजे काय, कम्प्लीट अँगल म्हणजे काय, रिफ्लेक्स अँगल म्हणजे, हे अँगलचे प्रकार जर आपल्याला माहित असतील तर आपण याचे उत्तर देऊ शकतो. कम्प्लीट अँगल कंटेन्स 4 राईट अँगल्स. इथं ऑप्शन आहे चौथा, डी. त्यामध्ये दुसरा क्वेश्चन आहे, इफ अ स्ट्रेट अँगल इज डिवायडेड इंटू 3 इक्वल पार्ट्स, इच रिझल्टिंग विल बी. स्ट्रेट अँगल आहे. आता स्ट्रेट अँगल हा 180 चा असतो, 180 डिग्री. त्याच्यामध्ये आपल्याला 3 इक्वल पार्ट्स करायचे, म्हणजे 60 60 60 चे असे 3 इक्वल पार्ट्स होतात. मग हा 360 चा अँगल कोणत्या प्रकारामध्ये मोडतो ते आपल्याला खाली याच्यावरून सांगायचे आहे. झिरो अँगल आहे का, ऍक्युट अँगल आहे का, ऑब्टुस अँगल आहे का, राईट अँगल आहे. त्यामध्ये 60 चा अँगल हा ऍक्युट अँगल असतो. म्हणून दुसऱ्याचं उत्तर तिथं ऍक्युट अँगल आहे. इफ अ स्ट्रेट अँगल इज डिवायडेड इंटू 3 इक्वल पार्ट्स, इच रिझल्टिंग अँगल विल बी ऍक्युट अँगल. त्यामध्ये तिसरा आहे, द स्टार्टिंग पॉइंट ऑफ रे ओपी अँड ओक्यू आर. आता ओ पासून ओ हा सेंटर पॉइंट आहे. एक त्यामधून पी कडे जाते 1 रे आणि दुसरी रे जाते क्यू कडे. तर याचा स्टार्टिंग पॉइंट कोणता असेल? एक आपण एखादी अँगल काढला, त्या अँगलचा जो मेन पॉइंट आहे ओ, एक साइड एक अॅरो पी कडे गेलेला आहे आणि एक अॅरो क्यू कडे गेलेला आहे. तर त्याचा स्टार्टिंग पॉइंट विल बी म्हटलेलं आहे. द स्टार्टिंग पॉइंट ऑफ रे ओ पी अँड ओ क्यू आर, हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट ओ असतो. ओ सुरुवातीचा ओ आहे, म्हणून हा स्टार्टिंग पॉइंट त्याचा ओ. ऑप्शन नंबर ए. आता फोर्थ मध्ये आहे, डॅश इज इनफायनाइट ऑन बोथ साइड्स. आता खालीलपैकी कोणतं दोन्ही साइडला इनफायनाइट आहे? त्यामध्ये लाईन आहे, लाईन सेगमेंट आहे, रे आणि प्लेन आहे. आपल्याला माहिती आहे लाईन सेगमेंट इनफायनाइट नसते, रे एका साइडला असतो, प्लेन हा चौकोनासारखा असतो. म्हणजे लाईन ही दोन्ही साइडला इनफायनाइट असते, म्हणून याचं उत्तर आहे लाईन. अशा प्रकारे 4 मार्काला परीक्षामध्ये आपल्या येतातच फिल इन द ब्लँक्स. कोणत्याही परीक्षेमध्ये आपल्याला विचारताना हे 4 क्वेश्चन्स आपल्याला येतात, ते आपण सर्वांनी लिहून घ्यावे. सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यामध्येच, एक्सरसाइज 2 मध्ये सेकंड क्वेश्चन. आपण यातला दुसरा क्वेश्चन पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला पहिल्या अँगलचे सर्व प्रकार माहिती पाहिजेत. अँगलचे प्रकारामध्ये राईट अँगल, ऑब्टुस अँगल, ऍक्युट अँगल, सर्व अँगलचे प्रकार जर आपल्याला माहित असतील तर आपण ही एक्सरसाइज इझिली सोडवू शकतो. आता क्वेश्चन 2 आहे, मॅच द पेस. आपल्याला इथं जोड्या जुळवायचे. ग्रुप ए आणि ग्रुप बी असे 2 इथं हे दिलेले आहे. आपल्याला याच्या जोड्या लावायचे. फर्स्ट आहे 91 डिग्री, सेकंड आहे 180 डिग्री, थर्ड आहे 360 डिग्री, फोर्थ आहे 250 डिग्री आणि फिफ्थ आहे 90 डिग्री.
आणि बी मध्ये दिलेला आहे फर्स्ट स्ट्रेट अँगल. हे जोड्या लावा आपण 4 मार्काला किंवा 5 मार्काला. 5 आहेत तर 5 मार्काला आपल्याला परीक्षेमध्ये येतं. तर सर्वांनी याला काळजीपूर्वक लिहून घ्यावं. बी आहे कम्प्लीट अँगल. सी आहे रिफ्लेक्स अँगल. डी आहे राईट अँगल. आणि ई आहे ऑब्ट्यूस अँगल. तर याचे उत्तर आपण पलीकडच्या साईडला घेऊ. आता इथे ग्रुप ए मध्ये 91 डिग्री, 180 डिग्री, 360 डिग्री, 250 डिग्री आणि 90 डिग्री झाली. एकाचे उत्तर आपण पुढच्या साईडला घेऊ. फर्स्ट आहे 91 डिग्री. 91 डिग्री हा अँगल 90 डिग्री पेक्षा मोठा आहे. 90 डिग्री पर्यंत 90 डिग्रीच्या अँगलला आपण राईट अँगल म्हणतो आणि 91 टू 180 डिग्री पर्यंतच्या अँगलला आपण कोणता अँगल म्हणतो? ऑब्ट्यूस अँगल. म्हणून पहिल्याचं उत्तर आहे ई, ऑब्ट्यूस अँगल. पहिल्याचं उत्तर आहे ई, ऑब्ट्यूस अँगल. दुसऱ्याचं उत्तर दुसरा आहे 180 डिग्री. 180 डिग्रीचा अँगल हा एकच अँगल असतो, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल किती नंबरला आहे? ए नंबरला आहे. ते ए हा स्ट्रेट अँगल म्हणून लिहायचे. त्यानंतर तिसरा आहे 360 डिग्री. 360 डिग्रीचा अँगल देखील एकच असतो, कम्प्लीट अँगल. कम्प्लीट अँगल पैकी बी हा ऑप्शन आहे म्हणून इथं कम्प्लीट अँगल लिहायचं. फोर्थ आहे 250 डिग्री. 215 डिग्री. 215 डिग्री हा अँगल रिफ्लेक्स अँगल मध्ये येतो म्हणून त्याचा ऑप्शन आहे सी, हा रिफ्लेक्स अँगल आहे. फिफ्थ आहे 90 डिग्री. 90 डिग्री हा अँगल राईट अँगल मध्ये येतो, त्याचा ऑप्शन आहे डी, राईट अँगल. आपण त्याचं उत्तर त्याच जागी लिहू शकतो किंवा असं एबीसीडी नुसार त्याला बाजूला सेपरेट देखील लिहू शकतो. हा झाला क्वेश्चन आणि हा झाला त्याचा आन्सर, असं आपण त्याला लिहू शकतो. हा 5 मार्काला येतो, तरी काळजीपूर्वक सर्वांनी पाहून घ्यावं. त्यानंतर आहे क्वेश्चन थर्ड, एक्सरसाइज 2 मधील क्वेश्चन थर्ड. क्वेश्चन थर्ड मध्ये एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीवरून आपल्याला खालील प्रश्नांचे उत्तर द्यायचे. मी एक इथं आकृती काढून घेतो. ही आकृती काढल्यानंतर आपल्याला त्या खाली काही प्रश्न दिले, 5 प्रश्न. हा पण क्वेश्चन 5 मार्काला येऊ शकतो म्हणून या आकृती काळजीपूर्वक तुम्ही काढा. एक आकृती आहे, छोटीशी आकृती काढतो मी, खूप मोठी काढत नाही. आपण स्केलना आकृती काढायची, सर्व स्केल आणि पेन्सिलचा वापर करायचा. आकृती व्यवस्थित येते. स्केल आणि पेन्सिलचा वापर करून ती आकृती आपल्याला काढून घ्यायची आहे. आता इथं काय काय पॉइंट दिले ते सर्व आपण तिथं लिहून घेऊया. पहिला पॉइंट आहे पी, त्याच्यानंतर इथं डी आहे आणि इथं ए आहे, इथं बी आहे
इथं सी, इथं ई आहे दोघांचा कॉमन पॉइंट, आणि इथं क्यू, आणि इथं आहे एफ. आता या आकृतीवरून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तर द्यायची. राईट द आन्सर्स बाय लुकिंग ऍट द फिगर. क्वेश्चन थर्ड, राईट द आन्सर्स लुकिंग ऍट द फिगर. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, राइट द नेम्स ऑफ all the rays in the figure. आता आपल्याला याच्यामध्ये जे रेज आहेत त्या रेजचे नाव लिहायचे, त्याचं उत्तर लगेच त्या फिगरवरून आपल्याला फक्त रेजचे नाव लिहायचे. पहिला रेज येतो त्यामध्ये डी, ए आणि ई आणि बी हे दोन लिहा. भरपूर आहेत पण आपण दोन लिहू शकतो. रे डी ए कॉमा रे ई बी. फर्स्टचा आन्सर झाला. दुसरा, on which lines the point E is located? On which line the point E located? हा E कोठे आहे असं विचारलं. कोणत्या लाईनवर E हा पॉइंट तिथं आहे म्हणून विचारलं. तर E हा पॉइंट आहे लाईन PQ वर, PQ अँड याचं उत्तर आहे लाईन PQ अँड लाईन CF. या दोघांच्या मध्ये ई हा पॉइंट लोकेटेड आहे, तिथे आहे. राईट द नेम्स ऑफ द लाईन सेगमेंट इन द फिगर. आता लाईन सेगमेंट लिहायचे. राईट द नेम्स of the line segment in the figure. त्या आकृतीमध्ये आपल्याला लाईन सेगमेंटची कोणते कोणते लाईन सेगमेंट आहेत ते कोणतेही दोन लाईन सेगमेंट आपण लिहू शकतो. त्याचं उत्तर, पहिला लाईन सेगमेंट आहे, लाईन सेगमेंट म्हणून लिहायचं त्याला line segment PQ and line segment PQ and line segment FC. त्या पॉइंट पर्यंत हे दोन लाईन सेगमेंट तिथे आहेत, FC आणि PQ. राइट द नेम्स ऑफ द रेज whose starting point is E. क्वेश्चन फोर्थ आहे त्यामधला, राइट द नेम्स ऑफ द रेज whose starting point is E. whose starting point is E. आता ई ज्यापासून स्टार्टिंग पॉइंट होतो असे आपल्याला तिथं रे सांगायचे. ते एकूण किती रे आहेत? तर रे, फर्स्ट रे आहे ईबी कॉमा रे EQ कॉमा रे EC कॉमा रे EF. एवढे ई पासून स्टार्ट असणारे आपल्या. अजून रे EP पण होते, रे EP
असे एवढे आपल्याला सांगते, कोणतेही 2-3 लिहिले ते त्यामध्ये चालतं. लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट टाइप ऑफ अँगल इज BEQ, राईट द नेम्स ऑफ इट्स साइड. क्वेश्चन 5th आहे, राईट द नेम, राईट द व्हॉट टाइप ऑफ अँगल इज बी. त्याचे नेम्स पुढे लिहायचे. व्हॉट टाइप ऑफ अँगल, पहिले तो कोणता अँगल आहे सांगायचं. व्हॉट टाइप ऑफ अँगल इज BEQ. BEQ हा कोणता अँगल आहे सांगायचे आणि त्याचे नेम्स ऑफ इट्स साइड सांगायचे. राईट द नेम्स ऑफ इट्स साइड. त्याच्या साइडचे कोणते कोणते नाव. आता पहिला अँगल बघा BEQ. BEQ हा कोणता अँगल आपल्याला सांगायचा आहे. BEQ हा ऑब्टूस अँगल आहे. BEQ इज अ ऑब्टूस अँगल. या BEQ इज अ ऑब्टूस अँगल. आणि त्याचे साइड्स आहेत. त्याची पहिली साइड आहे EB, दुसरी साइड आहे EQ. साइड EB अँड साइड EQ. अशा प्रकारे एक्सरसाइज 2 मध्ये एकूण 3 क्वेश्चन झालेले आहेत. अजून 3 क्वेश्चन साठी आपण दुसरा व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.